बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात सकारात्मक निर्णय, कार्यालयीन कामकाजास सुरुवात. मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून संप पुकारला होता. कोल्हापूरसह राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे वाहन हस्तांतरण, वाहन नोंदणी, आरसी बुकवरील बदल, ना हरकत प्रमाणपत्र, डुप्लिकेट आरसी, वाहनांवरील कर्जाचा बोजा कमी करणे यासारखी अनेक कामे रखडली होती. मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी संपामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. या संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला, अशी माहिती यजुवेंद्र चव्हाण यांनी दिली. सन 2023 मध्ये आमच्या कार्यालयाचा आकृतीबंध मंजूर झाला, परंतु सेवा प्रवेश नियम रखडल्यामुळे पदोन्नत्या सगळ्यांच्या थांबल्या होत्या. त्याच्यानंतर त्यासाठी आम्ही अशा आमच्या मागण्या होत्या, त्यामुळे आम्ही उपोषण म्हणजे संपात सहभागी झालो होतो. आता आज मंत्रिमंडळात काल बैठक झाल्याने आमचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागण्यास मंत्री महोदयाने आश्वासन दिले आणि त्याच्यानंतर आज त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा अधिवेशनामध्ये त्यांनी याच्याबाबत बोलून गेले. तरी मग त्यामुळे आम्ही आमचा संप मागे घेऊन आजपासून आम्ही रुजू झालेलो आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीकडे कर्मचारी, अधिकारी तसेच वाहनधारकांचे लक्ष लागले होते. आपल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला व नियमित कार्यालयीन कामकाजास सुरुवात झाली. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.